मार्गदर्शन करतील आणि मग आपण नक्कीच व्यवस्थित तोपर्यंत येत आहेत आता लोक पाऊस थांबल्यामुळे उबाळे सरांना नक्की ऐकतील लोक ज्यांचे योगालय असेल तो चालत येईल. आरोग्यवर्धिनी योग निसर्ग उपचार संस्था ही गेली 40-45 वर्ष नगर आणि नगरच्या बाहेरचा भाग आणि महाराष्ट्रामध्ये योग निसर्गोपचाराचे कोर्सेस घेते. योगाचे कोर्सेस आता BA योग MA योगही ॲड केलेले आहेत आणि हे सगळ्या तरुण वर्गांनी आता कॉम्प्युटर साक्षरता जेवढी गरजेची आहे तेवढीच आपल्याला सगळ्यांना आपल्या स्वतःच्या आरोग्याकरता योग निसर्गोपचार साक्षरता मिळणं, घरातलं एक तरी व्यक्ती योग निसर्गोपचारात पूर्णपणे साक्षर होणं ही आजची काळाची गरज आहे. खरं तर हे योग निसर्गोपचार हा आपला भूतकाळाचा पूर्वजांनी दिलेला समृद्ध असा वारसा आहे आणि आजची मात्र ती वर्तमान काळाची गरज आहे आणि हाच योग निसर्गोपचार शास्त्राचा ठेवा ही आपली भविष्य काळातील संस्कृती होणार आहे चांगली. आणि हे सगळं करण्याकरता आमच्या विद्यार्थिनी, आमच्याकडे कोर्स केलेल्या सगळ्या प्रशिक्षणार्थी हे सगळेच जण याच्याकरता धडपडत आहेत. आमच्या संस्थेचं उद्दिष्टच मिळालं योग निसर्गोपचार शास्त्राचा प्रचार, प्रसार आणि उपचार ह्या तिन्ही गोष्टींकरता आमची ही धडपड आहे आणि सामर्थ्य आहे चळवळीचे. जो जे करील तयाचे तेथे अधिष्ठान पाहिजे भगवंताचे. तर ह्या योग निसर्गोपचार शास्त्ररूपी भगवंताचं अधिष्ठान ठेवून आम्ही हे कार्य नगरमध्ये आणि नगरच्या परिसरात गेली 40 वर्ष करतोय आणि त्यातूनच सपनासारखे विद्यार्थी आमचे तयार होत आहेत जे स्वतःचं स्व केअर सेंटर आपण म्हणतो की केअर फॉर नंबर वन म्हणजे कोण असतं? आपण स्वतः. आणि आपल्या स्वतःची काळजी घेणं हे तर आपलं पहिलं कर्तव्य आहे आणि ती कशी घेता येईल, कुठल्या प्रकाराने घेता येईल, केव्हा घेता येईल, का घ्यायला पाहिजे हे सगळ्या काकिकीची बाराखडी हे आमचे विद्यार्थी सांगतात, समजावून सांगतात आणि क्लासेस घेतात. निसर्गोपचाराचे कोर्सेस करतात, नॅचरल ब्युटिशियनचा कोर्स करतात. वी आर प्राऊड ऑफ देम. आणि तसाच डॉक्टर उबाळे यांच्या बाबतीत आमचाही संबंध 15 वर्षापासून आहे आणि ते या आयुर्वेदाच्या क्षेत्रात खूपच चांगलं कार्य करतात. त्यात त्यांची स्पेशालिटी सायकिएट्रिस्ट किंवा ह्या विषयावर आहे. हे सुद्धा खूप कौतुकास्पद आहे. त्यांचं आता तुम्हाला सगळ्यांना लेक्चर ऐकायचंच आहे तेव्हा मी त्यांचे काही ओळख करून देत नाही, पण त्यांच्या सांगण्यातनंच हे सगळं समजेल. त्यामुळे मी आता आटोपत घेते. तुम्ही ऐकून घेतलं त्याबद्दल धन्यवाद. या विषयावर बोलू तेवढं थोडं आहे. नमस्कार. 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 पावसाने सगळ्यांना ग्लानी आल्यासारखं झालंय. वातावरणच असं छान आहे की मस्तपैकी भजे खावे, चहा घ्यावा, बरोबर ना? कधीतरी करायला हरकत नाहीये. मी जरी आयुर्वेदिक प्रॅक्टिशनर असलो किंवा आपण सर्व निसर्ग उपचाराचे साधक असलो तरी आपण काही संन्याशी नाही आहेत, ही गोष्ट लक्षात ठेवायची. फक्त जे काही करणार आहोत आपण धार्मिक विधीमध्ये बऱ्याच वेळा काही चूक घडली की प्रायचित्त करतो. तसं आपल्या आहार विहारामध्ये जर आपल्याकडून काही चूक झाली की त्याचं प्रायचित्त करायला पाहिजे. आणि ते प्रायचित्त म्हणजे काय? तर लंघन, जे आपल्या निसर्गोपचाराचा मेन प्रमुख आत्मा आहे असं आपण म्हणू शकतो. सर्वप्रथम मी स्वप्ना आणि तिचे कुटुंबीय भाऊ वगैरे जे आहेत त्यांचं खरंच मनापासून अभिनंदन करतो आणि कौतुकास्पद आहे की आपल्या वडिलांचा स्मृतिदिन या पद्धतीनं साजरं करणं. की बऱ्याच वेळा आपण मोठमोठे कार्यक्रम करतो, जेवणावळी देतो, त्यातून साध्य काय होतं? आपल्याला वडिलांची आठवण काढणं हे आपल्या आणि आपल्या परिवारातील, मित्रपरिवारातील किंवा समाजातील लोकांच्या कायम स्मरणात राहिलं पाहिजे. तर तुम्ही हा कार्यक्रम आयोजित केला त्याबद्दल मी आपलं अभिनंदन करतो. आणि कैलासवासी दिलीपजी वाळके यांच्या स्मृतीस
बराच वेळा असं होतं की आयुर्वेदाविषयी काही ऐकायचं म्हटलं किंवा ट्रीटमेंट उपचार घ्यायचे म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर प्रश्न येतो, काहीतरी काढे घ्यावे लागतील, डॉक्टर खूप पथ्य सांगतील, हे खाऊ नका, ते खाऊ नका, हेच खा, तेच खा. ॲक्च्युली आयुर्वेद म्हणजे तेच आहे का? नाही. तर तुम्ही आयुर्वेदाचा व्यवस्थित माहिती घेतली, मी अभ्यास करणं असंही म्हणत नाहीये, आयुर्वेदाची माहिती घेतली किंवा त्या ग्रंथांचा अभ्यास केला तर त्याच्यामध्ये जास्तीत जास्त भाग हा आपली जीवनशैली कशी असावी जेणेकरून कुठलाही मनुष्य प्राणी आजारी पडणार नाही असं सांगितलेलं. मग आयुर्वेदाचं प्रयोजन सांगताना ग्रंथकारांनी असं म्हटलेलं आहे की स्वास्थ्यस्य स्वास्थ्य रक्षणम आतुरस्य व्याधी परिमोक्षा. म्हणजे जो स्वास्थ्य माणूस आहे, निरोगी माणूस आहे, त्याचं निरोगीत्व टिकवून ठेवण्यासाठी काय करायला हवं हे आयुर्वेदामध्ये सर्वप्रथम सांगितलेलं आहे. आणि हे करून पण जर तो आजारी पडला म्हणजे आतुर झाला तर आतुरस्य व्याधी परिमोक्षा, जर त्याला व्याधी झाला तर तो व्याधी नष्ट करण्यासाठी किंवा त्या व्याधीपासून त्याची मुक्तता करण्यासाठी काय करावं हे आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे. मग स्वास्थ्य माणसाचं स्वास्थ्य टिकवून ठेवण्यासाठी काय करणं गरजेचं आहे? तुम्हाला काय वाटतं? आता तुमचाही बऱ्यापैकी अभ्यास झालेला असेल निसर्गोपचारचा किंवा आता व्हॉट्सअप आणि फेसबुक युनिव्हर्सिटीमुळे बरंच आपल्याला माहिती मिळते. काय वाटतं? आपण एक चर्चा करूया, म्हणजे चर्चेतून ज्ञान जास्त वाढतं. स्वास्थ्य बिघडण्याची कारणं काय आहेत आत्ताच्या समाजामध्ये? फास्ट फूड, अजून अनियमित दिनचर्या, मानसिक ताणतणाव, प्रदूषण, व्यायामाचा अभाव. या सगळ्या कारणांना एका वाक्यामध्ये जर बसवायचं म्हटलं तर विकृत जीवनशैली. जर आपण पूर्वीच्या लोकांची जीवनशैली पाहिली तर ती जीवनशैली आणि आत्ताची आपली जीवनशैली याच्यामध्ये अगदी जमीन आसमानाचा फरक आहे. पूर्वीच्या लोकांच्या सकाळी उठायच्या वेळा म्हणजे आपली आता झोपण्याची वेळ झालेली आहे, दुर्दैवाने असं म्हणावं वाटतं. आणि ठीक आहे, आता आपल्याला काम आहे ते आहे, पण आत्ताच्या याच्यानुसार मी अगोदरच आपल्याला सांगितलं की आपण संन्याशी नाही आहोत, आपण भ्रष्टाश्रमात किंवा सामाजिक जीवनामध्ये राहून आपल्याला आपलं आरोग्य जगायचं आहे. तर त्यामध्ये जास्तीत जास्त निरोगीत्व टिकवण्यासाठी आपण काय करू शकतो? तर 3 बेसिक गोष्टी आहेत. सगळ्यात महत्त्वाचं आपला आहार, दुसरी गोष्ट आपला विहार आणि तिसरी गोष्ट काय असेल? निद्रा म्हणजे झोप. आपण आपलं आहार, आपला विहार हे जेवढं कारणीभूत आहे आपलं आरोग्य बिघडण्यासाठी तेवढंच किंवा कदाचित आपण म्हणू शकतो त्यापेक्षा जास्त प्रमाणात आपली झोप घ्यायची वेळ, झोप घ्यायचं प्रमाण आणि झोप घ्यायची पद्धत ही आपले आरोग्य बिघडण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे. पण झोप म्हणजे काय सांगू शकाल कोणी? झोप म्हणजे काय? निद्रा म्हणजे काय? विश्रांती. अजून आयुर्वेदामध्ये एक श्लोकमध्ये त्याची व्याख्या सांगितलेली आहे. यदा तू मनसी क्लांते कर्ममाना क्लमन्वितावा विषय भो निवर्तन्ते तदा सोपिती मानवा. आपले शारीरिक आणि मानसिक किंवा आपले जे काही पंच ज्ञानेंद्रिय आहेत, पंच कर्मेंद्रिय आहेत, हे त्यांचं काम करून थकलेले असतात, त्यांना ग्लानी आलेली असते असं आपण म्हणू शकतो. ते त्यांच्या विषयापासून निवृत्ती घेतात आणि ही निवृत्ती ज्यावेळी मिळते त्याला आपण झोप म्हणतो. मग आता आपण विचार केला तर बऱ्याच वेळा आपण झोपताना आपला मोबाईल हातामध्ये असतो, आपलं डोळे हे मोबाईलच्या स्क्रीनवर असतात किंवा टीव्हीच्या स्क्रीनवर असतात. 90% लोकांना ही सवय आहे. किंवा आपण काहीतरी गाणे ऐकत मोबाईल साईडला ठेवलेला असतो आणि झोपायचा प्रयत्न करत असतो. पण त्यावेळी आपले पंच ज्ञानेंद्रिय आणि पंच कर्मेंद्रिय त्यांच्या विषयांपासून बाजूला गेलेले असतील का? नाही. मग ते जर तसे नसतील तर आपण जी काही प्राकृत झोप आपल्याला येऊ शकेल का? नाही येऊ शकणार. मग हेच आपल्या पूर्वजांनी सांगितलेलं आहे. आत्ताचं मॉडर्न सायन्स सुद्धा तेच सांगतं. साऊंड स्लीप म्हणजे काय? शांत झोप. शांत झोप येण्यासाठी वातावरण सुद्धा शांत पाहिजे. आता 9 पॉइंट किंवा 9 स्केल स्लीप म्हणून एक नवीन कन्सेप्ट आलेली आहे की साधारणपणे 9 ते 12 हे 3 तासामध्ये झोपत असाल तुम्ही, झोप मिळत असेल तर प्रत्येक तासाला
2 पॉईंट, पर आवर 2 पॉईंट, 12 ते 3 याच्यामध्ये 1 पॉईंट आणि 3 नंतर अर्धा पॉईंट. मग आता तुम्ही झोपता किती वाजता आणि उठता किती वाजता, त्याच्यामध्ये तुमचे मिनिमम 9 पॉईंट होतात का हे तुम्ही कॅल्क्युलेट करून पहा. आणि ते जर तुमचे 9 पॉईंट होत नसतील, 9 पेक्षा जेवढे कमी पॉईंट होत असतील तेवढी अप्राकृत झोप तुम्ही घेता. आणि मग तुम्हाला लक्षात येईल की आपल्याला वाताचा कुठला त्रास आहे, पित्ताचा कुठला त्रास आहे, आणि एक एक गोष्टी तुम्हाला आठवत जातील. मग आयुर्वेद काय सांगतो, तुम्ही जेवढं जास्त उशिरा झोपता तेवढा शरीरामध्ये वात आणि पित्त दोष विकृत होतात. त्याचबरोबर सकाळी उठल्यानंतर दिवसभराचं जे काही आपलं रुटीन असतं ते रुटीन सुद्धा वात आणि पित्त बिघडवणारं असतं. आपण तिखट, तेलकट, मसालेदार पदार्थांचा आपल्या शरीरामध्ये भडीमार करत असतो. त्याचबरोबर आंबवलेले पदार्थ आपण जास्त प्रमाणात खात असतो. बेक केलेले पदार्थ आपण जास्त वेळ खात असतो. सकाळी उठल्या उठल्या काही जण म्हणतात मला चपाती आणि तूप साखर खायची सवय आहे, खूप चांगली आहे. पण ते हे विसरतात की कणिक आदल्या दिवशी रात्री फ्रीजमध्ये मळून ठेवलेली असते. म्हणजे ते फर्मेंटेड झालेलं पीठ असतं, कणिक असते, ते आजारच निर्माण करणार आहे. मग या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, या लगेच इन्स्टंट तुम्हाला कुणाच्याही शरीरामध्ये आजार निर्माण करत नाहीत, पण स्लो पॉइझन सारखं काम करतात. झोप कधी घ्यावी, कशी घ्यावी, साधारणपणे 6 ते 8 तासामध्ये झोप हवी. त्याचबरोबर संध्याकाळी जेवढ्या लवकर आपल्याला झोपता येईल ती झोपायची वेळ हवी. आणि सकाळी जेवढ्या लवकर उठता येईल, पण 6 ते 8 तासाचा आपला झोपेचा कालावधी पूर्ण झालेला हवा. त्याचबरोबर आता दुपारी झोपणं हे खूप जास्त प्रमाणात वाढलेलं आहे. पूर्वी असं म्हणता येतं की महिलांमध्ये झोपायचं प्रमाण दुपारी जास्त आहे. आता बऱ्याच वेळा व्यवसाय करणारे पुरुष सुद्धा तेवढ्याच प्रमाणात दुपारी झोपतात. दुपारी झोपल्यानंतर पित्ताची जी काही आम्लता असते शरीरामध्ये ती आम्लता वाढते, विकृत कफ तयार होतो, व त्याच्यामुळं वजन जास्त वाढणं, शरीरामध्ये चरबी किंवा कोलेस्ट्रॉल जास्त वाढणं, पोटाचा आकार वाढणं, अशा प्रकारच्या शारीरिक तक्रारी या दुपारच्या झोपेमुळं तयार होत असतात. काही जण म्हणतात माझं वजन कधीच वाढत नाही, मग मी दुपारी झोपू का? ते तसं वजन वाढवायचा प्रयत्नही करतात, त्यांचं वजन वाढत नाही, पण त्यांना आम्लपित्ताचा त्रास जास्त प्रमाणात वाढतो, मायग्रेनचा त्रास त्यांना जास्त प्रमाणात वाढतो. त्याचबरोबर पोटाचे वेगवेगळे आजार जे आहेत, कॉन्स्टिपेशन असेल, गॅसेस होणं असेल, अजीर्ण असेल, अशा प्रकारचे त्रास त्यांना दुपारी जेवणानंतर झोपल्यामुळं वाढतात. मग कुणीच दुपारी झोपायचं नाही का? नाही. आयुर्वेदामध्ये त्याला पण पर्याय सांगितलेला आहे. साधारण एक 10 ते 12 वर्षापर्यंत बालक असेल त्याने दुपारी झोपलं तर चालतं. 60 किंवा 65 वर्षानंतरचे जे काही वयोवृद्ध असतील त्यांनी दुपारी झोप घ्यायला हरकत नाहीये. कुठल्याही आजाराने ग्रस्त असतील, त्रस्त असतील किंवा आजारपणातून नुकतेच उठलेले असतील त्यांनी दुपारची झोप घ्यायला हरकत नाहीये. फक्त दुपारची झोप घ्यायची असेल तर त्याच्या अगोदर कमीत कमी 3 तास जेवण झालेलं पाहिजे. जेवण, आता आहाराविषयी बोलताना आपण जेवणाच्या वेळेमध्ये येणारच आहोत. तर दुपारी झोपताना ही एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की जेवणानंतर साधारणपणे 3 तासाचं अंतर तरी जेवण आणि झोप याच्यामध्ये हवं. त्याचबरोबर झोप न आल्यामुळं काय काय आजार घडू शकतात. सगळ्यात महत्त्वाचं मानसिक ताणतणाव वाढायला, घरामध्ये चिडचिड वाढायला, हे एक महत्त्वाचं कारण आहे. झोप न झाल्यामुळं मानसिकता बिघडते, चिडचिड होते. म्हणजे काय होतं, आयुर्वेदानुसार परत आपण वात आणि पित्तावर येतो. वाताची चंचलता शरीरामध्ये वाढली की ती चंचलता मनामध्ये येते, मन एका जागी स्थिर राहत नाही. जे काही अभ्यास करणारी, परीक्षा देणारे मुलं असतील त्यांच्यामध्ये एकाग्रता होत नाही, मग त्याचा परिणाम त्यांच्या स्मरणशक्तीवर होतो. जर योग्य प्रमाणात आपल्याला स्मरणशक्ती ठेवायची असेल, चिडचिड कमी करायचा असेल, योग आणि प्राणायामचा त्याच्यामध्ये उपयोग होतोच, पण त्याच्याबरोबर योग्य प्रमाणात झोप असणं हे सुद्धा गरजेचं आहे. आहार जर योग्य पद्धतीचा नसेल, समजा आम्लपित्त तयार करणारा, पित्त विकृत करणारा आहार असेल, छातीमध्ये जळजळ होत असेल, पोटात गॅस झालेले असतील, त्या दिवशी पोट साफ झालेलं नसेल, कितीही थकलेले असाल तरीही झोप लागत नाही किंवा झोप सारखी झोपमोड होत राहते. आहार सुद्धा आपला झोपेसाठी तेवढाच कारणीभूत असतो. समजा एका दिवशी संध्याकाळी झोपायला उशीर झाला, जेवायला उशीर झाला, जास्त प्रमाणात खाण्यात आलं, हॉटेलमधलं खाण्यात आलं, त्या दिवशी आठवून पहा, त्या दिवशी सुद्धा चांगली झोप लागत नाही. त्याच्यामुळं आपला आहार कसा असतो त्याच्यावर सुद्धा
आपली झोप अवलंबून असते. आणि आपण मन शांत असेल, थोडक्यात काय आपली बुद्धी शांत असेल किंवा मेंदू शांत असेल, जसं आपण व्यावहारिक जीवनामध्ये म्हणतो, तर आपल्याला झोप शांत लागते. मग झोप येण्यासाठी काही घरगुती उपाय आपण करू शकतो का? तर झोपायला जाण्या अगोदर प्राणायाम करणं, ध्यान करणं, या गोष्टी आपण करू शकतो. किंवा योग निद्रा आहे, योग निद्रा आपण करू शकतो. त्याच्यामध्ये फक्त ती स्वतः ती अगोदर शिकून घ्यावी जागा असताना. झोपताना योग निद्राचे यूट्यूबचा व्हिडिओ शेजारी लावलाय आणि ते ऐकत झोपलं तर योग निद्रेने शांत झोप किती येते याबाबत मला तरी साहजिकता वाटते. त्याचबरोबर काही आहारातील गोष्टी आहेत की संध्याकाळचं जेवण सूर्यास्ताच्या जेवढ्या जवळ करता येईल तेवढ्या जवळ करणं, संध्याकाळचं जेवण पचायला हलकं असावं आणि प्रमाणात सुद्धा कमी असावं. या पद्धतीचा जर आहारामध्ये आपण बदल केला तर आपण आपली झोप योग्य प्रमाणे आणू शकतो असं आपण म्हणू शकतो. आणि शांत झोप झाली तर बऱ्याच आपल्या शारीरिक तक्रारी ज्या आहेत त्या तक्रारी कमी होण्यासाठी आपण स्वतःची आपल्या मदत करू शकतो. मी स्वतःची का म्हणतो, आपलं आरोग्य आपणच सुधरवू शकतो, दुसरा कोणीही सुधरवू शकत नाही. काही आध्यात्मिक काही याच्यात आपण ऐकतो की तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार. तसं प्रत्येक व्यक्ती हा स्वतःच्या आरोग्याचा शिल्पकार असतो. आरोग्य टिकवणं आणि बिघडवणं हे 100% त्या स्वतःच्या व्यक्तीवरच अवलंबून असतं. त्यानंतर झोप किंवा निद्रा याच्याबरोबर आपल्या जीवनशैलीला विकृत करणारे किंवा जीवनशैली बिघडवणारा आणि त्याच्यामुळं अनेक प्रकारचे आजार आपल्या शरीरामध्ये आणणारा दुसरा घटक आहे विहार. विहार म्हणजे काय सांगू शकाल? विहार म्हणजे काय? चालणे. अजून सकाळी झोपेतून उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत आपण ज्या काही हालचाली करतो त्याला आपण विहार म्हणू शकतो. बरोबर आहे की नाही? मग आपली उठण्या बसण्याची पद्धत, झोपण्याची पद्धत, या गोष्टी सुद्धा आपण विहारामध्ये घेऊ शकतो. चुकीच्या पद्धतीने बसल्यामुळं अनेक जणांना कंबरदुखीचा त्रास होतो, गुडघेदुखीचा त्रास होतो. पण त्यासाठी तुम्ही कितीही उपचार करा, कितीही गुडघे बदलीचे ऑपरेशन करा, जोपर्यंत ती उठण्या बसण्याची पद्धत किंवा झोपायची पद्धत बदलत नाही तोपर्यंत त्या व्याधीपासून आपण पूर्णपणे आराम मिळवू शकत नाही. त्याचबरोबर व्यायाम. आता सध्या बऱ्याच फिटनेसचं फॅड आलेलं आहे. 21 किलोमीटर पळणं, 10 किलोमीटर रनिंग करणं, वेगवेगळे खेळ खेळणं, जिम करणं, एरोबिक्स असेल. आता योगाला विकृत करूनच मी म्हणेन डान्स योगा आलेला आहे. त्यात किती योगा होतो आणि किती डान्स होतो. त्याच्यामुळे त्रास झालेलेच कदाचित आमच्याकडे ट्रीटमेंटला येतात, त्याच्यामुळे हे तुम्हाला विकृत वाटत असेल. पण योगा हा योगाच्या पद्धतीनेच व्हायला पाहिजे, डान्स हा डान्सच्या पद्धतीनेच व्हायला पाहिजे, त्याची मिसळ व्हायला नको, असं माझं तरी प्रामाणिक मत आहे. तर आयुर्वेदामध्ये व्यायाम याविषयी खूप चांगल्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. सगळ्यात महत्त्वाचं, आपण आता टीव्हीवर, फेसबुकवर, व्हॉट्सअपवर किंवा इंस्टाग्रामवर बऱ्याच क्लिप पाहतो की जिममध्ये व्यायाम करताना एक कोलॅप्स झाला, परत उठलाच नाही. आत्ता मागच्या आठवड्यामध्ये औरंगाबादला एक घटना घडली. माझ्या इथे 30-35 वर्षाचा युवक होता. तो जिममध्ये व्यायाम कुठल्या तरी वेलनेस क्लबचं एक हे आलेलं आहे आता, त्याच्यामध्ये व्यायाम करता करता तो कोलॅप्स झाला, परत उठलाच नाही. काही क्रिकेटर सुद्धा आहेत. व्यायाम अतिरेक झाला, कुठल्याही गोष्टीचा अतिरेक झाला तर तो विषासारखा प्रभाव करतो. एव्हरीथिंग बियॉन्ड लिमिट इज अ पॉइझन. मग व्यायाम सुद्धा अति प्रमाणात केला, आपल्या हृदयाच्या आणि फुफ्फुसाच्या ताकदीपेक्षा, क्षमतेपेक्षा जर जास्त प्रमाणात व्यायाम केला तर तो शरीराला हानी पोहोचवू शकतो. त्याच्यामुळं व्यायाम किती करावा, तर आयुर्वेदात सांगितलेले अर्धशक्ती व्यायाम करावा. आपली जी काही शारीरिक क्षमता आहे त्या क्षमतेच्या 50% प्रमाणात व्यायाम करावा. तुमची कॅपॅसिटी 10 किलो वजन डंबेल्सचे उचलायचे आहे तर तुम्ही 5 किलोचे डंबेल्स घेऊनच व्यायाम करावा. 10 किलोमीटर रोज पळू शकता तेवढी क्षमता आहे तर रोज 5 किलोमीटरच पळावं. 2 तास बॅडमिंटन खेळू शकता तर तुम्ही 1 तासच खेळायला पाहिजे. व्यायाम करताना ही गोष्ट सगळ्यात महत्त्वाची आहे.
दुसरी महत्त्वाची गोष्ट, व्यायाम करताना बरेच जण वेगवेगळे प्रोटीन शेक बरोबर घेऊन जातात, केळी खायला घेऊन जातात, वेगवेगळे फळं खायला घेऊन जातात, किंवा व्यायामाला जायच्या अगोदर काहीतरी खाऊन जातात, चहा घेऊन जातात, कॉफी घेऊन जातात. हे पूर्णपणे अशास्त्रीय आहे किंवा चुकीचं आहे. व्यायाम करायच्या अगोदर पोट आपलं पूर्णपणे मोकळं हवं. जसं योगा करताना आपण म्हणतो की पोट मोकळं हवं, तसं कुठलाही व्यायाम करायचा असेल तर पोट हे मोकळं हवं. प्रोटीन शेक किंवा वेगवेगळे प्रोटीनचे आता फ्लेवर आलेले आहेत, त्याबद्दल न बोलणं योग्य, ह्या व्यासपीठावर ते बोलणं योग्यही ठरणार नाही. किंवा बऱ्याच वेळा असं म्हणतात की काही आहेत वेलनेस कोच वगैरे ते आलेले की वेगवेगळे प्रोटीन शेक देतात, एवढं वजन कमी येतो. आम्ही जर त्यांना काही म्हणायला गेलो तर आम्ही तुमच्या डॉक्टरांचा बिझनेस घेतो म्हणून तुम्ही सांगता असं म्हणतात. पण त्या गोष्टी करून वजन कमी करून ॲनिमिया झालेले, काहींना मुळव्याचा त्रास झालेला, काहींना HB म्हणजे ॲनिमिया कमी झालेले, काहींना ॲसिडिटी वाढलेली, काहींना गॅस्ट्रायटिस झालेले, असे खूप पेशंट उपचारासाठी आलेले. त्यामुळं व्यायाम करत असताना कुठलाही प्रोटीन शेक घेण्यापेक्षा व्यायाम करू आल्यानंतर गाईचं दूध आणि तूप जर घेतलं तर त्याच्यासारखे सगळे विटॅमिन्स, मिनरल्स, कार्बोहायड्रेट दुसऱ्या कशातूनही मिळवायची गरज पडत नाही. फक्त व्यायामाला जायच्या अगोदर दूध पिऊन जायचं नाहीये, व्यायाम करून आल्यानंतर दूध आणि तूप घ्यायचंय. या बेसिक गोष्टी आहे व्यायामाच्या. त्या पद्धतीने जर व्यायाम केला, आपल्या क्षमतेपेक्षा जास्त व्यायाम करायचा नाही, व्यायामाला जाताना उपाशी पोटी जायचं, व्यायाम करून आल्यानंतर दूध आणि तूप घ्यायचं, या 3 गोष्टी पाळल्या तर व्यायामापासून कुठलाही त्रास होत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं, वयस्कर लोक जे आहेत त्यांनी फक्त 45 मिनिटामध्ये किंवा 40 मिनिटामध्ये 4 किलोमीटर चालण्याचा प्रयत्न केला आणि 2-3 महिन्यामध्ये तेवढा स्टॅमिना जर अवगत केला तर ही दुसरा व्यायाम करायची गरज नाही. आणि तो व्यायाम करण्या अगोदर साधी कवायत आपण शाळेमध्ये जे करायचो पीटीच्या क्लासला, म्हणजे स्ट्रेचिंग एक्सरसाइज म्हणजे कवायतच आहे, त्याला आता वेगवेगळे प्रकार नावं दिलेले आहेत. त्या पद्धतीचा व्यायाम जर रोज 1 तास केला तर बरेच आजार, गुडघेदुखी असेल, पाठमान कंबरदुखी असेल, अपचनाचे आजार असतील, पित्ताचे त्रास असतील, गॅसेस व्हायचा त्रास असेल, कॉन्स्टिपेशनचा त्रास असेल, या छोटे छोटे व्यायाम आपण केले तर ह्या आजारांपासून आपण स्वतःला वाचवू शकतो. त्याचबरोबर तिसरा घटक जो सगळ्यात महत्त्वाचा आहे तो म्हणजे आहार. आहार घेत असताना बऱ्याच वेळा आपण कन्फ्युजनमध्ये असतो. आता परवा एक मी इंस्टाग्रामला व्हिडिओ पाहिला, त्याच्यामध्ये न्यूट्रिशियस फूड म्हणून 1 ग्लास दूध, त्यात 2 केळी टाकणं, त्याच्यामध्ये फुटाणे मिक्सरमधून काढून फुटाण्याची पावडर टाकणं, हे सगळं मिक्स करायचं आणि ते केलं तर तुम्हाला सगळ्यात जास्त प्रोटीन मिळतील म्हणून ते त्या इंस्टाग्रामच्या व्हिडिओवर ते सांगत होते. मला माझ्या पेशंटने पाठवलं होतं. तुम्ही ते तर खूप मोठे डायटिशियन आहेत मुंबईचे, मग ते हुशार का तुम्ही शहाणे, विचारायचा आविर्भाव तसा होता तो. मग आपण विचार करायचा, आपल्या शास्त्रात सांगितलेलं आहे दूध आणि फळ एकत्र खाल्लं तर ते विरुद्ध अन्न असतं, अनेक प्रकारचे त्वचेचे आजार निर्माण करायला ते कारणीभूत ठरतं. आता याच्यात म्हणतात की आमच्याकडे गावाकडे एक जण होता, तो रोज दूध भाकरी खायचा, मग त्याला कुठं त्वचेचा आजार झाला. आपण उलटा विचार करूया, 100 जण जर त्वचेचे आजार असणारे घेतले तर त्यातले 70 लोक दूध आणि फळ, दूध आणि भाकरी एकत्र खाणारे असतात. 100 जण जर त्वचेचे आजार हे घेतले तर त्यांचा सर्वे केला तर 70 जण आपल्याला तसे सापडू शकतील की जे जेवणामध्ये वर्षानुवर्ष दूध घेत आहेत किंवा दूध आणि फळ घेत आहेत. मग या गोष्टी ज्या आहेत आहारामध्ये आपण टाळायला हवं. आपल्या इथं जे पिकतं ते खायला आपण प्राधान्य द्यायला हवं. आता वेगवेगळे फळं जे आहेत, आता फळं खाणं हे पण एक फॅड आलेलं आहे. मग जेवण झालं की स्वीट डिश म्हणून फळं खातात. ॲक्च्युली आयुर्वेदामध्ये आपलं ताट बरोबर घेतल्यानंतर कुठल्या बाजूला कुठला पदार्थ ठेवावा, चटणी ताटाच्या उजव्या बाजूला ठेवावी की डाव्या बाजूला ठेवावी, गोड पदार्थ असेल तर तो कुठल्या बाजूला ठेवावा, सुकी भाजी कुठं ठेवावी, पातळ भाजी कुठं ठेवावी, लोणचं कुठं ठेवावं, हा सगळा विचार आयुर्वेदामध्ये केलेला आहे. म्हणजे त्याच्यावर आपलं 1-2 तासाचं वेगळं व्याख्यान होऊ शकतं. तर मी त्यातली एकच गोष्ट सांगतो, आपल्या जेवणामध्ये जर आपण गोड पदार्थ काही खाणार असू
तर तो जेवणाच्या सुरुवातीला खायला हवा. स्वीट डिश किंवा काही गोड खायची आवड असेल तर ती जेवणानंतर खाल्लं तर ते अनेक प्रकारचे विकृत कफाचे आजार निर्माण करू शकतात. मग जेवणाच्या अगोदर का खायचं? तर मधुर रस हा पचायला जड असतो, स्निग्ध असतो. तर आपण जर जेवणाच्या आधी गोड खाल्लं की आपोआप आपलं चपाती भात किंवा भाकरी खायचं प्रमाण कमी होणार. म्हणजे आपण जेवढी भूक आहे तेवढंच खाणार आहोत. पण आपण आपल्या जो काही कोटा आहे 2 भाकरी 4 भाकरीचा कोटा 2 वाट्याचा भात पूर्ण करून घेतला आणि मग गोड खायला घेतलं तर गोड हा 99% लोकांना आवडत असतं. ते किती खातोय हे आपल्या लक्षातच राहत नाही आणि ते जास्त प्रमाणात खाल्लं जातं म्हणून ते पचत नाही, अपचन होतं, पोटाचे वेगवेगळे आजार त्याच्यातून तयार होऊ शकतात. अपचन असेल, अग्निमांद्य असेल किंवा अम्लपित्त असेल असे आजार होऊ शकतात. त्याच्यामध्ये मी एक व्यावहारिक भाषेत तुम्हाला हे सांगितलं की गोड रसाचे चवीचे पदार्थ अगोदर का खायचे. त्याचबरोबर जेवणाच्या बाबतीत 3 प्रश्न फक्त स्वतःला विचारत राहायचे. मी काय खायला हवं, कधी खायला हवं आणि किती प्रमाणात खायला हवं. जर आपल्याला कुठलाही डायटिशियनची माहिती नको असेल, कुठलाही आपल्याला आहाराचे पथ्य पाळायचे नसतील, एकच गोष्ट करायची, मी दिवसातून सगळं खाईन, फक्त शिजवलेलं अन्न दिवसातून 2च वेळा खाईन. शिजवलेलं अन्न 2च वेळा खाईन. सकाळी सूर्योदयाच्या जेवढ्या जवळ आपल्याला जेवता येईल तेवढ्या जवळ जेवायचं, अगदी सकाळी 7, 8, 9, 10. आणि संध्याकाळचं जेवण सूर्यास्ताच्या जेवढ्या जवळ जेवता येईल तेवढ्या जवळ जेवायचं, अगदी 5, 6, 7, 7:30. त्यानंतर मात्र जेवायचं नाही. 2 जेवणाव्यतिरिक्त जर भूक लागली तर तुम्हाला आवडतं आणि त्या ऋतूमध्ये जे फळ मिळतं ते फळ तुम्ही खाऊ शकता. मनुके खाऊ शकता, खजूर खाऊ शकता, अंजीर खाऊ शकता किंवा साळीच्या लाह्या ज्या आपण लक्ष्मीपूजनाला आणतो, बत्ताशे आणि साळीच्या लाह्या त्या खाऊ शकतो किंवा ज्वारीच्या लाह्या आपण खाऊ शकतो. मग एखाद्याला वाटतं की वेगवेगळे पदार्थ खायचे असतील, हॉटेलिंग करायचं नाहीत का? ज्यावेळी हॉटेलिंग करायचं असेल 1,01,000% हॉटेलिंग टाळायलाच हवं. पण काही कारणाने हाऊस म्हणून करायचं असेल तर शक्यतो दुपारच्या वेळी ते करावं. काही जणांना मांसाहार खूप आवडतो, मांसाहार टाळायचा जमत नाही. मांसाहार करायचा असेल तर तो दुपारच्या वेळी मांसाहार करावा आणि त्या दिवशी संध्याकाळी कडकडीत लंघन करावं. पचायला जड गोष्टी, मसालेदार गोष्टी, मांसाहारासारखे पचायला जड पदार्थ किंवा शाकाहारीमध्ये पुरणपोळी असेल, श्रीखंड असेल, बासुंदी असेल, असे पचायला जड पदार्थ दुपारच्या वेळीच खायला हवेत. आणि ते पदार्थ खाल्ल्यानंतर जोपर्यंत भूक लागत नाही तोपर्यंत काहीही अन्न सेवन करायचं नाही. म्हणजे जे खाल्लेलं आहे ते पचवायला शरीराला पूर्णपणे वेळ द्यायचा. ही गोष्ट जर पाळली तर जिभेचे चोचले पुरवता पुरवता आपण आरोग्य सुद्धा बऱ्यापैकी चांगलं टिकवू शकतो. ही गोष्ट सगळ्यात महत्त्वाची ठेवायची. त्यानंतर संध्याकाळचं जेवण याचं प्रमाण कमी हवं, ते पचायला हलकं हवं. जेवढी आपल्याला भूक असेल त्या भुकेच्या 50% प्रमाणातच संध्याकाळचं जेवण घ्यावं. ही एक गोष्ट लक्षात ठेवायची. दुपारचं जेवण किंवा सकाळचं जेवण जे आहे ते अगदी भरलेलं ताट जे आहे बॅलन्स डाएटनुसार जे येतं, सगळं वरण भात भाजी पोळी चपाती कोशिंबीर, ही सकाळच्या जेवणामध्ये तुम्ही घेऊ शकता आणि घ्यायलाच हवं. संध्याकाळचं जेवण अगदी आपण म्हणू बाकीचे लोक सकाळी जो नाश्ता करतात तो आपण संध्याकाळच्या वेळी करायचा. अल्प प्रमाणात पचायला हलकं असं जेवण संध्याकाळच्या वेळी घ्यावं. एखाद्या वेळी दुपारचं सकाळचं जेवण जास्त प्रमाणात झालं असेल, भूक नसेल तर लिक्विड डाएट जे आहे, मूग डाळीचं कढण, हुलग्याचं कढण तुम्ही घेऊ शकता, पालक सूप घेऊ शकता, टोमॅटो सूप घेऊ शकता. लिक्विड डाएट जो आहे तो संध्याकाळच्या जेवणामध्ये घ्यायला हवा जर सकाळचं जेवण जास्त प्रमाणात झालेलं असेल तर. त्याचबरोबर जेवताना ताक घ्यावं की नाही आणि घ्यायचं असेल तर कसं घ्यावं याविषयी पण बराच संभ्रम आपल्यामध्ये असतो. आपण ताक घ्या म्हटलं की हॉटेलमध्ये किंवा बेकरीमध्ये किंवा डेअरीमध्ये जे मिळतं ते ताक घेतो. ॲक्च्युली ताक हे ताजं असावं. ताजं म्हणजे ते कधी फिरवलं, मिक्सरमधून काढलं याच्यावर त्याचा ताजेपणा अवलंबून नसतो. ते विरजन कधीचं आहे, विरजन जर 24 तासाच्या आतला असेल तर आपण ते ताक ताजं म्हणू शकतो. ताजं ताक हे वात पित्त कफ
हे तीनही दोष संतुलित ठेवायला मदत करतं. शिळ्या विरजनाचं, जास्त दिवसाचं विरजन असेल तर त्या ताकामध्ये आम्लता जास्त असते आणि ते ताक सगळ्या तीनही दोषांचं संतुलन बिघडवायचं काम करतं. जर आपल्याला ताक प्यायचा असेल, ज्यांना IBS जो म्हणतो, इरिटेबल बाउल सिंड्रोम, त्याचा त्रास असेल म्हणजे किंवा पोटाचा काही त्रास असेल, पित्ताचा काही त्रास असेल, किंवा काही विनाकारण जुलाब होत असतील, ॲमिबियोसिसचा त्रास असेल किंवा ग्रहणीचा आयुर्वेदानुसार त्रास असेल, तर ताजं ताक रोज दुपारी घ्यायला हरकत नाही. ते ताक करत असताना आदल्या दिवशी विरजण लावताना विरजणामध्ये जर आवळा, चित्रक आणि नागरमोथा हे समप्रमाणात त्याचं मिश्रण टाकलं तर त्या ताकाचे औषधी गुणधर्म अजून चांगले मिळतात. किंवा ताक प्यायच्या अगोदर पण ह्या 3 वनस्पतींचे चूर्ण जर तुम्ही त्याच्यामध्ये टाकले तरीही त्या ताकाचे औषधी गुणधर्म आपल्याला चांगल्या पद्धतीने मिळून पोटाचे बरेच त्रास कमी व्हायला त्याने मदत होऊ शकते. त्याचबरोबर आहारामध्ये आपली प्रकृती ओळखावी. प्रत्येकाला आता बऱ्यापैकी आपली प्रकृती ओळखता येते. आपण वात प्रकृतीचे आहोत, पित्ताचे आहोत की कफाचे आहोत. जे कफ प्रकृतीचे व्यक्ती असतील त्यांनी दुपारची झोप 100% टाळली पाहिजे. थंड पदार्थांचं सेवन हे टाळलं पाहिजे. जे वात प्रकृतीचे लोक असतील त्यांनी वातुळ पदार्थ जे काही असतात खाण्यामध्ये, कडधान्य असतील, त्यांचं प्रमाण कमी प्रमाणात ठेवलं पाहिजे. किंवा ते कडधान्य खायचे असतील तर ते मोड आल्यानंतर गावरान तुपामध्ये भाजून ते घेतले, त्यात स्निग्धता येते. ती स्निग्धता आल्यामुळं त्यांच्यापासून जो काही वात विकृत होणार आहे त्याचं प्रमाण तरी आपण कमी करू शकतो. जे पित्त प्रकृतीचे लोक आहेत त्यांच्या आहारामध्ये तुपाचं प्रमाण योग्य प्रमाणात हवं. बऱ्याच वेळा आपण कोलेस्ट्रॉलच्या भीतीने तूप खात नाही किंवा पूर्णपणे स्निग्धता नसलेल्या आहाराचं सेवन करतो. त्याच्यामुळे सुद्धा अनेक प्रकारचे वाताचे आजार आपल्या शरीरामध्ये आपण तयार करत असतो. योग्य प्रमाणात योग्य वेळी जर कुठलाही आहारीय पदार्थ घेतला तर त्याच्यापासून शरीराला फायदाच होतो, नुकसान काही होत नाही. कारण आपण जर योग्य वेळ योग्य प्रमाण पाळली तर तो पदार्थ आपल्या शरीराकडून योग्य पद्धतीने डायजेस्ट केला जातो किंवा पचवला जातो. म्हणून आपला आहार ठरवताना मी काय खातो, कधी खातो आणि किती प्रमाणात खातो, हे 3 प्रश्न आपण आपल्या स्वतःला नेहमी विचारायचे आणि मगच आपण आहार सेवन करायचं. त्याचबरोबर ताकाचं आपण पाहिलं, पाणी म्हणजे पाहिलं तर त्याचं पाण्याचं गांभीर्य आपल्याला काहीच नाहीये. दुष्काळी भागातल्या लोकांना त्याचं खूप गांभीर्य असतं. पण फक्त पाणी वापरून सुद्धा आपण आपले बरेच आजार कंट्रोलमध्ये करू शकतो. आयुर्वेदात पाण्याचं कसं घ्यावं, काय घ्यावं, उकळलेलं पाणी जे आहे त्याचे गुणधर्म काय आहेत, थंड पाण्याचे गुणधर्म काय आहेत, पाणी जेवणाच्या अगोदर प्यावं, नंतर प्यावं का जेवण चालू असताना प्यावं. जेवणाच्या अगोदर जर पाणी आपण जास्त प्रमाणात कुणी व्यक्ती पित असेल तर त्याचं वजन कमी होऊन तो कृशतेकडे जातो. पण ज्यांना वजन कमी करायचंय त्यांनी जर जेवणाच्या आधी पाणी पिलं तर अनेक प्रकारचे आजार निर्माण करून त्यांचं वजन कमी होईल. म्हणून वजन कमी करण्यासाठी जेवणाच्या आधी पाणी प्यायचं नाही. जेवणाच्या नंतर लगेच जर जास्त प्रमाणात पाणी पिलं तर शरीरामध्ये विकृत कफ तयार होतो, विकृत मेद धातू तयार होतो, वजन वाढतं. अशा प्रकारचे त्रास जेवणानंतर लगेच पाणी पिलं तर होऊ शकतात. मग आदर्श वेळ कुठली? जेवण चालू असताना पहिला घास ते शेवटचा घास याच्यामध्ये जर कोमट पाणी पिलं, थोडं दर 2-3 घासाला 1 घोट पाणी प्यायचं. साधारणपणे अर्धा ते पाऊण ग्लास पाणी, जास्तीत जास्त 1 ग्लास. त्या पद्धतीने पाणी पिलं तर अपचन, अजीर्ण किंवा आम्लपित्ताचे काही त्रास असतील, पोटाचे काही गॅसेस होणं वगैरे असे त्रास असतील, हे छोटे मोठे त्रास फक्त जेवणाच्या मध्ये पाणी पिलं तरी पचन सुधारून अपचनामुळे झालेले त्रास कमी होऊ शकतात. ते पाणी जर कोमट पिलं तर अजून चांगलं त्या खाल्लेल्या पदार्थांचं पचन होतं आणि ते पचन व्यवस्थित झालं की अपचनामुळे होणारे त्रास सगळे कमी होतात. आयुर्वेदात एक श्लोक सांगितलेला आहे, रोगः सर्वेपि मंदाग्नो. कुठल्याही आजाराचं कारण हे अग्निमांद्य होणं म्हणजे काय, पचनशक्ती बिघडणं हे असतं. आपण काय म्हणतो, जीवनशैली बिघडली म्हणजे काय होतं? जीवनशैली बिघडल्यानंतर सगळ्यात पहिला आघात आपल्या पोटावरच होत असतो. चुकीच्या वेळी खाल्लं, चुकीचे पदार्थ खाल्ले, चुकीच्या वेळी झोपलं, चुकीच्या पद्धतीने झोपलं,
हे सगळ्या गोष्टी कुठे येतात? आपल्या पोटावरच येतात. म्हणजे काय होतं? अग्निमांद्य होतं, पचनशक्ती बिघडते आणि त्याच्यामुळं वेगवेगळे आजार शरीरामध्ये निर्माण होतात। मग तुम्ही कुठलाही उपचार घेत असाल, सगळ्यात अगोदर पचनशक्ती व्यवस्थित करण्यासाठी मी काय खातो, कधी खातो, किती खातो आणि पाणी किती पितो, कधी पितो, कसं पितो, म्हणजे थंड पितो का कोमट पितो। फ्रीजमधलं पाणी पिणं हे सगळ्या आजारांचं मेन कारण आहे। थंड पाणी पिणं हे बरेच आजार तयार करतं। असं पावसाळी वातावरण असेल किंवा थंडीचे दिवस असेल त्यामध्ये कोमट पाणीच प्यावं। कोमट पाणी पिलं आपण एखाद्या भांड्याला जर जास्त प्रमाणे कीटन चढलेलं असेल तर गरम पाणी वापरतो। मग शरीरामध्ये जे काही दोष वाढलेले असतात त्यांचं पाचन होण्यासाठी गरम पाण्याचा चांगला उपयोग होतो। आयुर्वेदामध्ये जे काही वेगवेगळे लंघनाचे प्रकार सांगितलेले आहेत त्यामध्ये कोमट पाणी पिऊन किंवा गरम पाणी पिऊन करायचं पण एक लंघनाचा प्रकार सांगितलेला आहे। ज्यांचा कफ धातू अधिक प्रमाणात विकृत झालेला आहे, ज्यांचं वजन जास्त वाढलेलं आहे, ज्यांचं आत्ताच्या भाषेत कोलेस्ट्रॉल म्हणू शकतो आपण, त्यांचं जास्त कोलेस्ट्रॉल वाढलेलं आहे किंवा चरबी जास्त वाढलेली आहे, त्यांनी कोमट पाणी किंवा गरम पाणी पिऊन जर लंघन केलं, फक्त ते करत असताना योग्य वैद्यकीय सल्ला घ्यावा। का? ज्यांना पित्त प्रकृती आहे पण वजन वाढलेलं आहे त्यांनी जर फक्त कोमट पाणी पिऊन लंघन केलं तर त्यांना पित्त वाढून बाकीचे त्रास होऊ शकतात। मग त्यांनी काय करायला पाहिजे? कोमट पाणी आणि खडी साखर किंवा कोमट पाण्याबरोबर साळीच्या लाया, कोमट पाण्याबरोबर मनुक्याचं पाणी किंवा कोमट पाण्याबरोबर डाळिंबाचा रस, कोमट पाण्याबरोबर खजूरचं पाणी, खर्जूरादी मंथ आयुर्वेदात सांगितलेलं आहे, ते घेऊन पण लंघन करता येतं। तर या बारीक छोट्या छोट्या गोष्टी आहेत, त्या गोष्टी जर आपण आपल्या दैनंदिन याच्यामध्ये जर पालन केलं तर अनेक छोटे मोठे आजार आपण स्वतःला होण्यापासून वाचवू शकतो किंवा असलेले जे काही आजार आहेत त्या आजारांची तीव्रता कमी करू शकतो। आता हे सगळं आपण शारीरिक आजारांच्या बाबतीत पाहिलं। आपल्याकडून ठरवून किंवा माहीत असताना होणाऱ्या चुका आहेत। अशा काही चुका असतात ज्या आपण ठरवून करत नाही पण आपल्याकडून होतात। कुठल्या आहेत? कुठल्या आहेत? मानसिक अस्वास्थ्यामुळे होणाऱ्या चुका, चिडचिड होणं, चिंता करणं, मानसिक ताणतणाव विनाकारण करून घेणं। चिंता ही प्रत्येकाला असते। आपल्याकडं काही यांनी पूर्वीच्या ह्याच्यात सांगितलेलं आहे की चिंता ही चितेबरोबरच जाते। आता सायकोलॉजीच्या भाषेमध्ये, आता इंग्लिशमध्ये ते सांगितल्यावर आपल्याला खूप छान वाटतं, अ पर्सन विदाउट स्ट्रेस इज अ डेड बॉडी। अ पर्सन विदाउट स्ट्रेस इज अ डेड बॉडी। म्हणजे जो म्हणतो ना मला टेन्शन नाहीये, तो एक तर स्वतःला फसवतो किंवा खोटं बोलतो। स्ट्रेस, मानसिक ताणतणाव हे प्रत्येकालाच असतात, ते जिवंतपणाचं लक्षण आहे, फक्त ते आपल्याला मॅनेज करायचं असतं। स्ट्रेस कमी होत नसतो। आपल्याला एनर्जीची व्याख्या माहिती आहे, एनर्जी कॅनॉट बी क्रिएटेड, कॅनॉट बी डिस्ट्रॉयड। ती फक्त आपण एका फॉर्म मधून दुसऱ्या फॉर्म मध्ये कन्वर्ट करू शकतो। तसंच स्ट्रेसचं आहे। साधं उदाहरण घ्या, लहानपणी आपण सायकल शिकताना प्रत्येक जण पडलेला असतो, बरोबर आहे? आपल्या मित्र परिवारात एखादा जण असतो, त्याला 40शीत आला तरी टू व्हीलर येत नसते, फोर व्हीलर येत नसते, सायकल पण येत नसते। का? तो लहानपणी सायकल पडल्यानंतरची भीती त्याच्या मनात बसते, तो परत सायकलवरच बसत नाही। म्हणजे सायकलवरून पडल्याचा जो काही स्ट्रेस आहे तो स्ट्रेस त्याने नकारात्मक दृष्ट्या घेतलेला असतो। आता ती टीव्हीवर कुठल्या तरी थंड पेयाची जाहिरात येते, डर के आगे जीत है। तसंच आपल्या जीवनामध्ये मानसिक ताणतणाव हे येणारच असतात। मानसिक ताणतणाव करण्यासाठी योग साधना, प्राणायाम याचा आपल्याला खूप चांगला उपयोग होतो। त्याचबरोबर याच्याबरोबर अजून एक गोष्ट करणं गरजेचं मला वाटतं, ती म्हणजे आपली विचार करायची पद्धत आणि भावना व्यक्त करायची पद्धत बदलणे। एक उदाहरण सांगतो। असं विचार करा की एक फोर व्हीलर चाललेली आहे, त्याच्यात नवरा बायको दोन मुलं बसलेले आहेत, ते संजोग लॉनला लग्नाला चाललेले आहेत। प्रेमदान चौक आला स्वीट होमच्या समोर आणि सिग्नल लागला। तो गाडी चालवणारा नवरा असतो, तो मनातल्या मनात एक दोन अपशब्द बोलतो, चिडचिड होते। का? एकदम अस्वस्थ होतो तो। आठवण बघा, कोणाच्या बाबतीत असं घडलेलं पण असू शकेल।
तेच मुलगा काय करतो, बाहेर बघतो, अरे KTM गाडी चालली, तो म्हणतो बाबा बाबा माझ्या आवडीची KTM गाडी आहे, मी मोठं झाल्यावरती गाडी घेणार. पाठीमागा दुसरा मोठा मुलगा बसलेला असतो, तो म्हणतो बाबा ती बघा रूफ टॉपची फॉर्च्युनर गाडी चाललेली आहे, मी मोठा झाल्यावर तीच घेणार. बायको काय करते, तिचा पर्सचा फ्लॅप उघडते, त्याच्यामध्ये आरशामध्ये बघते लिपस्टिक व्यवस्थित आहे का, माझा मेकअप व्यवस्थित आहे का, केस व्यवस्थित आहे का, पदर व्यवस्थित घेतलेला आहे का. घटना घडलेली एकच आहे, ट्रॅफिकमध्ये अडकलेली गाडी. घटना वेगळी आहे का, नाही, पण त्या घटनेच्या बाबतीत प्रत्येकाने दिलेली रिॲक्शन वेगळी. वेगळी काय आहे, त्या घटनेला अनुसरून त्यांनी विचार वेगळा केला प्रत्येकाने आणि भावना वेगळ्या पद्धतीने व्यक्त केल्या. तो नवरा चिडचिड करतोय, त्याच्या चिडचिडीने सिग्नलचा लालचा हिरवा होणार आहे का, नाही होणार. पण तरी तो म्हणजे तो अनकंट्रोलेबल गोष्टीला कंट्रोल करायचा प्रयत्न करून स्वतःचा स्ट्रेस वाढवतो. बरोबर आहे की नाही. जी गोष्ट त्याच्या हातात नाहीये म्हणजे ती कंट्रोलेबल आहे का त्याच्याने, नाहीये. त्याच्या नियंत्रणात आहे का, नाहीये. त्या गोष्टीला नियंत्रणात आणायच्या याच्यामध्ये तो स्वतःचा स्ट्रेस वाढवतो. जो मुलगा होता, जे 2 मुलं होते, त्यांनी काय केलं, त्यांच्या आवडीनिवडीच्या गोष्टी जवळपास दिसतायत का, त्या पाहिल्या, त्या दिसल्या, त्यांनी ती घटना एन्जॉय केली. बायकोने काय केलं, घटना तर घडलेली आहे, तिला 2 मिनिट 1 मिनिट वेळ मिळाला, तिने त्या गोष्टीचा संधी साधली आणि मेकअप व्यवस्थित करून घेतला. आपल्या जीवनामध्ये ज्या काही घटना घडत असतात, त्या घटनांना आपण कुठल्या पद्धतीने रिॲक्ट होतो त्याच्यावर त्या गोष्टीचा आपल्यावर सकारात्मक स्ट्रेस येणार आहे का नकारात्मक स्ट्रेस येणार आहे हे अवलंबून असते. मग आपण जर अनेक वेळा आपण पाहतो की सगळं डेली रुटीन व्यवस्थित असतं. सकाळी 6ला उठून ग्राउंडवर जाणार, व्यायाम करणार, आलं की दूध तूप घेणार, 10 वाजता जेवणार, 6 वाजता जेवणार, रात्री झोपताना थोडंसं पाणी पिऊन 10 वाजता ते झोपणार. मग ते म्हणतात डॉक्टर आम्ही सगळं पाळतो तरी आम्हाला आजार का होतात. पण त्या व्यक्तींचं असं असतं की समजा त्यांना रोज 8 वाजता दूध आणि तूप लागतं, ते जर घरच्यांकडून द्यायला उशीर झाला तर तन होते. मग ते शेड्यूल पाळण्याचा उपयोगच नाहीये काही. तुम्ही जर 1 मिनिट उशीर झाला, 5 मिनिट उशीर झाला किंवा मनासारख्या गोष्टी घडल्या नाहीत, तुम्ही स्वतःला घडणाऱ्या गोष्टींनुसार मोल्ड केलं नाही तुमच्या मनाला किंवा स्वभावाला किंवा तुमच्या भावनांना, तर तुमचा स्ट्रेस वाढून तुम्हाला अनेक प्रकारचे आजार होतील. मग तुमची जीवनशैली तुम्ही कागदावर निरोगी ठेवून काहीच उपयोग नाही. जर आदर्श जीवनशैली ठेवायची असेल तर विचार करायची पद्धत आणि भावना व्यक्त करायची पद्धत सुद्धा आपल्याला प्राकृत ठेवायला हवी. की काहीतरी गोष्टी मनावर प्रत्येकाच्या स्ट्रेस करणाऱ्या असतात, त्याच्या इंटेन्सिटी किती ठेवायची हे आपल्या हातात असते. मग ज्यांना हे जमतं त्यांना झोप व्यवस्थित लागते, त्यांचा BP कंट्रोलमध्ये राहतो, शुगर कंट्रोलमध्ये राहतो. कारण हे सगळे आजार जे आहेत हे मानसिक ताणतणावातून निर्माण झालेले असतात. आणि मानसिक ताणतणाव तयार झाले की पोट बिघडतं, पोट बिघडलं की मानसिक ताणतणाव होतात. हे आयुर्वेदात हजारो वर्षापूर्वी सांगितलेलं आहे. मॉडर्न सायन्स आता सांगतंय गट हेल्थ इज डायरेक्टली रिलेटेड टू ब्रेन हेल्थ अँड ब्रेन हेल्थ डायरेक्टली रिलेटेड टू गट हेल्थ. पण हे आयुर्वेदामध्ये हजारो वर्षापूर्वीपासून सांगितलेलं आहे. हजारो वर्षापासून त्याचा रुग्णांवर वापरही केला जातोय यशस्वी पद्धतीने. फक्त त्याच्याकडे आपण गांभीर्याने पाहत नव्हतो. आता ते इंग्लिशमध्ये वाक्य आल्यामुळे बरेच जण त्याचा सिरियसली विचार करायला लागले. मग एकच गोष्ट लक्षात ठेवायची, आपल्याला शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य जर व्यवस्थित ठेवायचं असेल तर आपलं पोटाचं स्वास्थ्य आणि मेंदूचं स्वास्थ्य म्हणजे आपल्या विचारांचं स्वास्थ्य जर आपण निरोगी ठेवू शकलो तर आपलं शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य निरोगी ठेवायला आपण आपल्या स्वतःला मदत करू शकतो. धन्यवाद. याला जोडून मला एक वाक्य सांगायचंय. त्यांनी जे सांगितलं भावनांचं स्वास्थ्य, आपल्याला सगळ्या औषधांवर आम्ही डॉक्टर लोक आधी बघतो एक्सपायरी डेट का, ती एक्सपायरी डेट ओलांडली का. तसंच आपल्या भावनांवर सुद्धा एक्सपायरी डेट आपणच टाकायला
सुरुवात केली तर आपल्या बऱ्याचशा गोष्टी जास्त सहज सुलभ पद्धतीनं चालू राहतील. तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असले तर विचारू शकता. आपली पचन शक्ती जी आहे, पाचन संस्था, ती जर योग्य प्रमाणात आपण प्राकृत ठेवली तर आपण जे काही खातो त्यामुळं आपल्याला सगळं योग्य प्रमाणात येतं. आयुर्वेदामध्ये प्रोटीन वेगळं, फॅट वेगळं, ही कन्सेप्ट त्याच्यामध्ये नाही. कॅटेबॉलिझम आणि मेटाबॉलिझम मध्ये आता कशी प्रक्रिया नाही, त्याचं नॉलेज मला नाही. मी आयुर्वेदातलं तुम्हाला सांगू शकतो. त्याचा तुम्हाला एक चांगला डायटिशियन जर असेल तर तो तुम्हाला विटॅमिन्स, मिनरल्स किंवा प्रोटीन, कार्बोहायड्रेट याचं पर वेट किती ग्रॅम प्रमाण असावं हे तू सांगू शकेल. हे पंचफळातल्या एक दोन वस्तूंचं पावसाळ्याच्या दृष्टीनं हिंग म्हणा, जिरे म्हणा, काहीतरी आम्हाला सगळ्यांना आजच्या दिवशी गिफ्ट म्हणून. पावसाळ्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं पाणी पिताना हे गरम करूनच प्यायला हवं. निर्जंतुक करण्याबरोबरच आत्ता हे सगळं वाहून आलेलं पाणी असतं, त्याच्यामध्ये आम्लता असू शकते. त्याच्यामुळं पाणी सुंठ टाकून गरम करणं. जरी आपण फिल्टरचं पाणी पित असू तर आपल्याला निर्जंतुक करण्याबरोबर ते पचायला हलकं सुद्धा करायचं असतं. पाणी सुद्धा पचावं लागतं, म्हणून पाणी हे उकळूनच घ्यावं. पावसाळ्यामध्ये तरी ते आवर्जून उकळून घ्यावं, एवढी एक गोष्ट पाळायची आहे. पाणी गरम करताना जर सुंठ टाकली तर आता सुंठ ही शरीरातले जे काही आम्लता तयार झालेली असते ती आम्लतेचं पाचन करते. अपचित अन्न घटक असतात त्यांचं पाचन करते, किंवा त्याला आम म्हणतो आयुर्वेदामध्ये. आम पाचनसाठी सुंठ ही चांगली सांगितलेली आहे. सुंठेला पर्यायी नावच विश्वभैषज्य असं दिलेलं आहे. विश्व, सगळ्या जगाचं औषध म्हणजे सुंठ. तुम्ही ते दूध गरम करताना त्याच्यामध्ये टाकू शकता. सर्दी झाली तर मधाबरोबर तुम्ही सुंठ पावडर खाऊ शकता. पित्तामुळे जळजळ होत असेल तर तुपाबरोबर सुंठ पावडर खाऊ शकता. आता व्हायरलचा आजार बऱ्याच जणांना होतोय. व्हायरल ज्यावेळी इन्फेक्शन होतं, गोचिड ताप असेल किंवा टायफॉइड असेल, मलेरिया असेल, डेंग्यू असेल, त्याच्यामध्ये हातपाय खूप दुखतात. जर सुंठ टाकून गरम केलेलं पाणी पिलं तर त्या वेदना कमी होण्यासाठी त्याने मदत होऊ शकते. व्हायरल इन्फेक्शन होऊन गेल्यानंतर सगळे औषधं बंद केल्यावर महिने सांधे दुखत राहतात. पण त्याच्यासाठी काही औषधी तेलांचा वापर केला आणि त्याच्याबरोबर जर सुंठेचा काढा घेतला तर या वेदना कमी होण्यासाठी त्याचा चांगला उपयोग होतो. त्याचबरोबर ग्रीष्म ऋतूमध्ये म्हणजे उन्हाळ्यामध्ये जे काही थंड गोष्टींचं सेवन, आभ्यंतर आणि बाह्य थंड गोष्टी खाल्लेल्या असतात, पिलेल्या असतात, फॅन आणि एसीचा वापर जास्त प्रमाणात केलेला असतो, त्याच्यामुळे जो काही वात संचित झालेला असतो, विकृत वात, त्याचा प्रकोप पावसाळ्यात होतो. त्याच्यामुळं ज्यांना वाताचे आजार आहेत, सांधेदुखी असेल, पाठमान कंबरदुखी असेल, वेगवेगळ्या प्रकारचे आर्थरायटिस असतील किंवा कधी पूर्वी मुकामार लागलेला असेल, ते सगळे याच्यात उद्भवतात. पावसाळ्यामध्ये नियमित अभ्यंग करणं, जर सूज नसेल तर साध्या तेलानं, सूज असेल तर काही औषधी तेलानं अभ्यंग केलं, म्हणजे तेलाने मालिश केली. मालिश करणं म्हणजे कुठल्या मसाज सेंटरला जाऊनच मालिश करायची पाहिजे असं काही नाहीये. तुमचं तुम्ही पण स्वतःच्या हाताने औषधी तेलाने स्वतःला तेल लावून घेणं. त्याचबरोबर जो दुखणारा भाग आहे तिथं शेक घेणं. एरंड तेल आठवड्यातून एकदा तरी 2 चमचे घेणं, किंवा आठवड्यातून जर मलावरोधाचा त्रास जास्त प्रमाणात असेल तर एरंड तेल, थोडीशी सुंठ पावडर टाकून 2 चमचे बुधवारी किंवा आठवड्यातून 2 दिवस कधी पण ते पावसाळ्यामध्ये तरी घ्यावं एरंड तेल. या तेलाचंच नाभिपुरण केलं तर नाभिपुरण केलं एरंड तेल असं तरी चांगला उपयोग होतो. त्याचबरोबर ज्यांना झोपेचा काही त्रास असेल किंवा एन्झायटी लवकर वाढत असेल, मानसिक ताणतणाव असेल, तर नाभिपुरणासाठी आपण ब्राह्मी घृत किंवा ब्राह्मी तेल सुद्धा वापरू शकतो. त्याचबरोबर साधं गाईचं, गावरान गाईचं किंवा गीर गाईचं तूप असेल तर त्याचं नस्य केलं, नाकामध्ये ते तूप सोडलं दिवसातून 2 वेळा 3 वेळा, 2-2, 3-3 थेंब, तर त्यानेही अनेक पद्धतीचे फायदे होतात. मायग्रेनसाठी त्याचा चांगला उपयोग होतो. वारंवार सर्दी होते त्याच्यासाठी त्याचा चांगला उपयोग होतो. त्याचबरोबर स्मरणशक्ती वाढण्यासाठी, झोप शांत येण्यासाठी सुद्धा गोघृताच्या नस्याचा चांगला उपयोग होतो त्याच्यामध्ये. त्याचबरोबर सर्दी या ऋतूमध्ये बऱ्याच जणांना होते. थोडंसं वातावरण बदललं की सर्दी होते. मी ज्यावेळी आरोग्यवर्धिनी संस्थेशी पहिल्यांदा माझी एंट्री झाली त्यावेळी मी कोबीच्या पानांची वाफ इथं ऐकलं होतं आणि गेले 22 वर्ष झालं मी माझ्या प्रत्येक सर्दीच्या पेशंटला
कोबीच्या पानांची वाफ घ्यायला सांगतो. बऱ्याच पेशंटचं फक्त कोबीच्या वाफेनेच सर्दी कमी होते. सर्दीची सुरुवात होती असं वाटलं की कोबीच्या पानांची वाफ घ्यायला सुरुवात केली. त्यावेळेस तर डॉक्टरांचा जयकर्णी मॅडम मला सांगितलं, पण त्या काळात सुद्धा डॉक्टरांची प्रामाणिक प्रॅक्टिस मी बघितलेली आहे की कुठल्याही प्रकारे की ह्याला मी इतके औषध देऊ शकतो, तो पेशंट घ्यायला तयार आहे. पण मी अनेक पेशंट माझ्याजवळचे पण जे खूप टॉप टिप नॅचरोपॅथी नाही पाळू शकत आहे, त्यांना मी नेहमी पाठवायचे की चला बा थोडं हे करा आणि थोडं ते. पण म्हणजे खूप अनुभव घेतला मी त्याचा. पण कोबीची वाफ ते माझ्याकडे येऊन सांगतात की तुम्ही त्या डॉक्टरांकडे पाठवले, त्यांनी पण कोबीचीच वाफ घ्यायला सांगितली. हे साधे उपाय असतात, आपण करत नाही हे घरामध्ये. ते दोन प्रकारचं कोलेस्ट्रॉल आहे. एक हाय कोलेस्ट्रॉल आहे आणि लो कोलेस्ट्रॉल आहे. एका माणसाला वजन वाढवायचं आणि दुसऱ्याला कमी करायचं. डॉक्टर सर्रास सांगतात कोलेस्ट्रॉल हे घेऊ नका. कोलेस्ट्रॉल आहे, सर्रास सांगतात कोलेस्ट्रॉल हे त्या याच्यामध्ये कार्बोहायड्रेट्स आर दी डायरेक्ट सोर्स ऑफ एनर्जी आणि कोलेस्ट्रॉल जास्त प्रमाणात आहे म्हणून ते घेऊ नका. या ठिकाणी डॉक्टर चुकी करतात. ज्याचं वजन कमी आहे त्याला हाय कोलेस्ट्रॉल पाहिजे आहे आणि ज्याचं वजन जास्त आहे त्याला लो कोलेस्ट्रॉल पाहिजे. मग आपण याचा समन्वय कसा साधू शकाल? आणि आता आयुर्वेद शास्त्राप्रमाणे आपण जे काही खातो, आता तुपामध्ये सुद्धा म्हणतात की तुपामुळे कोलेस्ट्रॉल वाढतं, पण खाल्लेलं तुपाचं परत तिथंच येतं. जर योग्य पद्धतीने शरीराने ते पचवलं तर कोलेस्ट्रॉल वाढत नाही. ज्यांच्या शरीरामध्ये अजीर्ण व्हायची शरीराची टेंडन्सी असेल, खाल्लेलं अन्न व्यवस्थित पचत नसेल, त्यांना सुद्धा कोलेस्ट्रॉल वाढतं. मग त्यासाठी तुम्ही स्निग्ध पदार्थच खायला पाहिजे असं काही नाही. आता परत येतं की कार्बोहायड्रेट्स किंवा फॅट्स वगैरे एकच्या बाबतीत आहे, ते माझ्यापेक्षा एक डायटिशियन जो आहे या कन्सेप्टनुसार तो जास्त सांगू शकेल. मी आयुर्वेदिक कन्सेप्टमधून ते सांगू शकेल. मग आयुर्वेदानुसार जर अंड खायचं असेल तर त्यातला जो भाग तुम्हाला डायजेस्ट होत असेल प्रॉपरली, समजा आता आपण विचार करू की अंड आहे ते हाय एनर्जी आहे पण चांगलं आहे, ते डायजेस्टच झालं नाही तर ते अपेक्षित फायदा देणार आहे. अंड आहे त्याच्यात प्रोटीन जास्त आहेत, कार्बोहायड्रेट जास्त आहेत, पण शरीराने ते पचवलंच नाही तर ते आपल्याला ज्या गोष्टीसाठी खातोय ते इन्ग्रेडियंट्स आपल्या शरीराला मिळणार आहेत का? त्याच्यामध्ये डायजेशन आणि इनडायजेशन हे दोन प्रकार आले. डायजेशन म्हणजे पचनशक्ती. पचनशक्ती ज्यावेळी विकृत होते त्याला अजीर्ण म्हणतात किंवा इनडायजेशन. मग त्यानंतर इनसोमनिया वगैरे असे प्रकार उद्भवतात. तुम्ही हा ते इनसोमनिया, शरीराला माणसाला निद्राच येत नाही, झोपच येत नाही. मग अशा ठिकाणी त्याचा कॅटाबॉलिझम आणि मेटाबॉलिझम जर व्यवस्थित झालं नाही तर शरीरात त्याचा दुष्परिणाम होतो. पण आपण जे मेटाबॉलिझम व्यवस्थित ठेवण्यासाठी जे खाणार आहोत, मला तेच म्हणणे, ते जर शरीराने व्यवस्थित पचवलं नाही तर ते मेटाबॉलिझम सुधरेल की बिघडेल? मनुष्याला किती कॅलरीज घ्यायच्या हे त्याच्या शरीरावर अवलंबून असताना तो करीत असलेल्या कार्यावर अवलंबून असतो. मग मी ते म्हणलं, आपण आपल्या दिवसभराची कसरत किती आहे, हालचाल किती आहे, दिवसभराचे आपण किती कष्ट करतो, शरीराची किती हालचाल होते, तो एक घटक आहे आपल्या पचनशक्तीची बळ ठरवण्यासाठी किंवा पचनशक्ती किती आहे ते ठरवण्यासाठी. मग तेच आपण ज्या गोष्टीसाठी खातो, आपण गोड पदार्थ हे एनर्जी देणारे आहेत, शरीराला बळ देणारे आहेत, पण ते जर पचवले नाही आपल्या शरीराने तर त्याच्यापासून बळ मिळणार आहे का आजार निर्माण होणार आहे? मग आयुर्वेदामध्ये ते सांगितले, रोग हा सर्वेपी मंदाग्नो. कुठलाही आजाराचं मूळ कारण हे पचनशक्ती असतं आणि रोग बरा करायचा असेल तर आधी पचनशक्ती तुम्हाला नॉर्मल करून घ्यावी लागेल. नॉर्मल झालेली पचनशक्ती जी आहे ती जी गोष्ट पचवू शकेल त्या पद्धतीचे पदार्थ त्या व्यक्तीने खायला हवे. थोडक्यात काय आहे, बी युअर ओन डॉक्टर. स्वतःचे डॉक्टर स्वतः राहा की आपल्याला आपण कुठल्या एरियात राहतो, आपण लहानपणापासून काय काय खात आलो, आपली पचन संस्था काय पचवू शकेल, आपण कुठल्या एरियामध्ये राहतो, या सगळ्या गोष्टी मेन म्हणजे आपल्या परिसरात जे उगतंय धान्य वगैरे हे सगळं इथून. आता इथे आपल्या इथे तिळाचं तेल डॉक्टरने सांगितलं, कुणी म्हणलं नाही मला ऑलिव्ह ऑइल वाईट नाहीये, पण तुझ्या परिसरात आहे ना, जे आहे जवस आहे, तीळ आहे, त्यांचा वापर करा. आणि कोलेस्ट्रॉलच्या बाबतीत आणि चयापचय क्रियेच्या बाबतीत म्हणायचं ठरलं तर साधं लिंबू सालीसहित जर रात्री भिजवून सकाळी
ते ग्लासमधलं पाणी पिलं तर कितीतरी प्रमाणात तुमचं कोलेस्ट्रॉल नॉर्मलवर यायला लागतं. तुमची पचन बिघडलं की सगळं आरोग्य बिघडतं. तर तुमचं पचन चांगलं व्हायला मदत होते. या ठिकाणी खूप चालूच राहील. आणि मला एक तसं सांगायचं, सध्या जनमानस जावं का आयुर्वेदाकडे जावं का होमिओपॅथी करावी का योग आयुर्वेद करावं, मी असं म्हणते सगळ्या पॅथींमधल्या भिंती पाडून टाकू. मॉडर्न सायन्सही नाही, सगळ्याच्या भिंती पाडून टाकू आणि सगळ्यांच्या आजाराकरता पेशंटचा सिंपथीतून विचार करून होलिस्टिक अप्रोच किंवा सर्वसमावेशक उपचार पद्धती. मग म्हणजे हे खावं का ते खाऊ नये हे तुम्ही निसर्गोपचाराला विचारा, नंतर तपासण्या काय करून याव्यात त्या ॲलोपॅथीला विचारा, पथ्य काय पाळायचं, वातपित्त कफ तुमची प्रकृती कशी ओळखायची त्या आयुर्वेदाला विचारा. असं करून सर्वसमावेशक पद्धतीनं आयुषने तेच केलंय ना. आयुषनी हेच केलेलं आहे, हीच थीम आहे. तर सगळ्यांनी सगळ्या समाजांनी ह्याच्यात या सगळ्या पॅथींना मान्यता देऊन सर्वसमावेशक विचार करावा आणि आपलं आरोग्य सांभाळावं असं मला वाटतं. असं म्हटलं तर शुद्ध मध आणि शुद्ध तूप जर सम प्रमाणात घेतलं तर त्याचं पॉयझन म्हणते कितपत खरं आहे? हां, ते आयुर्वेदामध्ये तसं वर्णन केलेलं आहे. मध आणि तूप जर समप्रमाणात जास्त कालावधीसाठी घेतलं तर ते विषासमान परिणाम मानवी शरीरावर करतं. त्याचबरोबर गरम गोष्टीवर कुठल्याही मध जर जास्त दिवस घेतला तर ते सुद्धा विषासमान परिणाम शरीरावर करतं. हे विरुद्ध अन्न जे सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये ते सांगितलेलं आहे. आणि मध आणि तूप हे समप्रमाणात कधीच घेतलेलं नाही आहे. आयुर्वेदामध्ये काही औषध, च्यवनप्राशसारख्या औषधामध्ये तूप आणि मध दोन्ही वापरलं जातात, पण त्याचं प्रमाण विषम असतं, समप्रमाण कधीच घेतलं जात नाही. आपण टी व्हीवर काही जाहिराती मधाच्या पाहतो की चपातीला लावून मध देतात, ब्रेडला लावून मध देतात. ते पूर्णपणे अशास्त्रीय आहे आणि आरोग्यासाठी हानिकारक आहे. म्हणजे खूप लोक गोडी आणावी म्हणून मधाचा उपयोग करतात, ते चुकीचं आहे. आणि गरम पाणी मध सर्रास खूप लोक घेतात, ते पण चुकीचं आहे. चुकीचं आहे. साधं पाण्यात, गार पाण्यात मध घालून खालीवर करून प्या, सुदिंग इफेक्ट देईल. कधी खूप वाटलं तर थोडंसं आल्याच्या रसामध्ये मध घातलं चालेल, पण हे नको. म्हणजे लिंबू चालेल पण गरम मध आणि आल्याचा रस हा कफाचे आजार कमी करण्यासाठी चांगला उपयोगी ठरतो. म्हणजे आम्ही आलं नाही म्हणतो. आता डॉक्टरांनी सुंठ सांगितली, खरंच खूप गुणकारी. तुम्ही अनुभव घेऊन बघा सुंठेचा. पण आलं नकोय, स्ट्रॉंग आहे, इरिटंट आहे. मग ते नॉर्मल कर. खूप लोकांना नाही घ्यायचंच आहे आलं, मग ते मधाबरोबर घ्या. सुदिंग इफेक्ट मध काय करतो? किंवा सुदिंग इफेक्ट. असं वाटत असेल आता भूक नाहीये, अग्निमान्य झाल्यासारखं वाटतंय, तर एक असा शेंगदाणा एवढ्या आल्याचा तुकडा आणि 2-3 चिमूट मीठ घेऊन च्युइंगम सारखं चावून चावून खाल्लं तर एक साधारण जे काही आमनिर्मिती झालेली असते शरीरामध्ये ते अन्न पचून भूक लगेच लागते त्याच्यामध्ये. किंवा असं वाटलं काही कुठल्या कार्यक्रमात जायचंय, काही खायचंय, सरळ आल्याचा तुकडा आणि मीठ हे खाऊन जायचं आणि तिथं जेवण आम्ही करायचं. आल्याच्या जागेवर सुंठ सांगतो, कारण आम्ही आल्याला जास्त स्ट्रॉंग इरिटंट मानतो. त्यामुळे सुंठ आणि मीठ हे जिभेवर जर ठेवलं ना की सुंठ ऐवजी आलं आणि सुंठ हे दोन्ही हे आहेत. सुंठ त्यातल्याच्यात चांगलं. आणि आयुर्वेदात त्याला इतकं छान शब्द दिलेला आहे की सुंठीचे संस्कार करून तो पदार्थ तुम्ही खा. काही जणांना तूप खाणं चांगलं आहे पण तुपाचं सुद्धा अजीर्ण होतं. हां. मग त्यांनी सुंठ भावित जल म्हणजे सुंठ सिद्ध जल, सुंठ गरम करून सुंठ आणि पाणी एकत्र करून ते जर घेतलं आणि तूप खाल्लं तर तुपाचं अपचन होत नाही. किंवा धण्याचं पाणी जर घेतलं आणि तुपाबरोबर धण्याचं पाणी घेतलं तर त्याने सुद्धा तूप पचायला सोपं जातं. काही जणांना तूप घ्यावं वाटतं पण तूप घेतलं की त्रास होतो, तर त्यांनी हा प्रयोग तुम्ही करू शकता. धण्याचं पाणी किंवा सुंठीचं पाणी तुपाबरोबर जर घेतलं तर तुपाने काही त्रास होत नाही. प्रत्येकाच्या शरीरामध्ये 3 ही दोष हे असतातच. वात, पित्त, कफ हे 3 दोष हे मेन पिलर आहेत आपल्या शरीराचे. प्रत्येकाच्या शरीरात ते असतातच. फक्त त्यातले कुठले एक वाढलाय, 2 वाढलाय का 3ही वाढलाय त्याच्यावर त्या आजाराचं व्याप्ती ठरलेली असते किंवा तीव्रता ठरलेली असते. पित्त जास्त वाढलं असतं तर त्यामध्ये कफ पण असं वाटत असं आपलं झालेलं आहे आणि त्यामुळेच आपल्याला परत सांधेवात वगैरे असं दुखतात नाही का. मग त्यावेळी
घेतलं आता फक्त. त्यासाठी आलं जर घेतलं तर काही जणांना उष्णता वाढल्यासारखा त्रास होतो, त्यावेळी त्यांनी तिथं सुंठ वापरावी. वात आणि पित्त वाढलेला असेल तर तिथं दूध आणि तुपाचा आणि सुंठेचा वापर चांगला होतो. वात आणि कफ वाढलेला असेल तर तिथं तुपाऐवजी तेलाचा उपयोग चांगला होतो. पित्त आणि कफ वाढलेला असेल तर तिथं कोमट पाण्याचा आणि सुंठेचा उपयोग चांगला होतो. जसं दुपारी 15 वाजता सांगितलं की दुपारी झोप आवश्यक नाहीये किंवा घ्यायला नाही पाहिजे. तर वामकुक्षीत पण उल्लेख आहे आयुर्वेदामध्ये, तो काय? वामकुक्षी म्हणजे काय की डाव्या कुशीवर पडून राहणे, झोपणं नाहीये. लोक रात्र झाल्यासारखं पांघरून लोक म्हणजे 2-2, 3-3 तास झोपतात आणि तसंच शतपावलीच आहे. तर कुणाला म्हटलं ना की काही खाऊ व्यायाम करू नका, शतपावली नाही का सांगितली. शत म्हणजे किती? 100 पावलं, 100 जेवणानंतर 100 पावलं चालायची. किती वेळासाठी वामकुक्षी करावी? वामकुक्षी झोपणं नाहीचे, डाव्या कुशीवर पडून राहणं. आपला आमाशयाचा जर अॅनाटॉमिक आकार पाहिला तर तो इकडं डोम आहे आणि इकडे आहे, की अन्न त्या ह्याच्यात पडून राहावं म्हणून ते सांगितलेलं असं वामकुक्षी. आता काही ठिकाणी आहे तर त्याला ग्रांथिक आधार काही नाहीये, पण किती वेळ पडून राहावं असं काही नाहीये. त्यात फक्त झोप लागणार नाही एवढं पाहावं. आपण आपल्या सोयी करता वामकुक्षी करतो. शरीर माध्यम खलु धर्म साधनम असं म्हटलं तर आपण त्याला असं म्हटलं शरीर माध्यम सर्व धर्म साधनम. ही प्राव अधिक सुटेबल आहे असं वाटतं. खलु धर्म सर्व धर्म. आणि आपण जर प्रत्येक मनुष्य ज्यावेळी जन्म घेतो त्यावेळी प्रत्येकाला काहीतरी जबाबदाऱ्या किंवा आपण धर्म म्हणतो ते पाळायचे असतात जीवनामध्ये. वयानुसार त्या बदलत राहतात जबाबदाऱ्या. त्या जर योग्य पद्धतीने पाळायच्या असतील तर आपलं शरीर आपल्याला स्वस्थ ठेवलं तरच आपण ते आपल्या जीवनासाठी जे काही धर्म सांगितलेला आहे किंवा जबाबदाऱ्या सांगितल्या आहेत ते आपण पाळू शकतो. आपलं शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य जर प्राकृत नसेल, निरोगी नसेल तर आपल्या कुठल्याही जबाबदाऱ्या किंवा जे काही आपले धर्म आहेत, शारीरिक धर्म, मानसिक धर्म, ते आपण पाळू शकत नाही. म्हणून तुम्ही म्हणतात ते अगदी रास्त आहे आत्ताच्या ह्याच्याप्रमाणे. 2 मिनिटं सांगू द्या ना मला. वांग्याची भाजी 2 मिनिटात वांग्याची. सॉरी पण मी पण खरं सांगू का, मला पण ती परत ऐकायची. वांग्याचं भरीत जे आहे ना, जिरे आणि धनापूड त्यात टाकणं, चवीसाठी हिंग, सैंधव मीठ चवीपुरतं आणि एरंड तेल किंवा गावरान तूप टाकून जर त्याचं भरीत केलं तर आपण जे वांग म्हणतो, वांग वातूळ नाहीये. वांग शिजवायची पद्धत चुकीची आहे. एक तर काळ्या मसाल्यात वांग करतो, भरलं वांग करतो, भरपूर वेगवेगळे मसाले टाकून वांग करतो, त्याच्यामुळं पण ते बदनाम झालेलं आहे वांग. त्यामुळं वांग जर या पद्धतीने त्याचं भरीत करून खाल्लं तर ते त्रास देत नाही. किंवा वांग हे निद्राकर सांगितलेलं. या पद्धतीचं भरीत जर केलं तर एरंड तेल वापरलं किंवा गावरान तूप वापरलं ते अनुलोमक म्हणून पण काम करतं. सकाळी पोट साफ व्हायला मदत करतं आणि संध्याकाळी झोप शांत येण्यासाठी ते मदत करतं. या पद्धतीने जर वांग्याचं भरीत केलं, बऱ्याच पेशंटने असे प्रयोग केलेले आहेत त्या वांग्याच्या भरीताचे. नाही, आपल्या डिप्लोमा कोर्सच्या वेळेस इतक्या लोकांनी मला रिप्लाय दिला, मॅम खूप छान वाटतं ते, आणि खूप सरांनी सांगितलं तसं वांग्याची भाजी आम्ही बनवली आणि खूप छान झालं. डॉक्टर स्वप्ना वाळकेंनी एक चांगल्या कार्यक्रमाचं आयोजन केलं आणि आपण थोड्या वेळामध्ये नटशेलमध्ये सगळे उत्तर चांगले दिले. त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद द्यावे तेवढे थोडे. नाही, आता ते धन्यवाद स्वप्ना देणार. मोठे म्हणून तुम्ही दिले, आता स्वप्नाला काय वाटतं? खरंच डॉक्टर साहेब थँक्यू सो मच. तुम्ही आमच्या विनंतीला मान देऊन इथे आलात आणि खूप सुंदर माहिती शेअर केली. आजचा प्रोग्राम खरं तर आम्हाला अंदाज होता बऱ्यापैकी हॉल भरेल, पण पावसाने थोडासा दगा दिला, त्याच्यामुळे कार्यक्रमाला थोडंसं हे झाले आपल्या. पण तरी सुद्धा क्वालिटी लोक हां. आलेली आहे, क्वांटिटी मी तेच म्हटलं, एवढी छान माहिती दिली, उलट कमी लोकांपर्यंत पोहोचली आहे ती. त्यामुळे माझी पण तर तीच झाली. बाकी काही नाही, की एवढं नॉलेज लोकांपर्यंत पोहोचलं असतं. आणि पोतनीस मॅडम या वयामध्ये म्हणजे खरंच त्यांनी एकदम वेळेच्या आतमध्ये सगळे येण्याच्या आत मॅम उपस्थित होत्या. थँक्यू सो मच मॅम तुम्हालाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सगळे हे तर आहेच आहेत गुरु, पण आमच्या हेमा सेलोत मॅम ज्यांचा प्रत्येक वेळेस मला सपोर्ट असतो. मॅम थँक्यू सो मच, तुम्ही आलात एवढ्या पावसातून. म्हणजे जे मला अपेक्षित होतं ॲक्च्युली की जे कमी एजमधले पावसात पण येऊ शकतात, पण इथे एज ग्रुप बघितला तर पावसाला हे करून पण बरेच जण व्यवस्थित पोहोचलेत. तर आता पुन्हा एकदा
ना ओंकार करू. आणि एक ओंकार घेऊ आणि त्याच्यानंतर सगळ्यांनी एक छोटंसं ब्रेकफास्ट ठेवलेलं आहे, नाश्ता टाईप. म्हणजे एक छोटासा नाश्ता ठेवला आहे, ब्रेकफास्ट नाही म्हणता येणार त्याला. तर ते सगळ्यांनी जाण्यापूर्वी एकदा आस्वाद घ्यावा. थँक्यू सो नाही, मच. तुम्ही हा कार्यक्रम आमच्यासारख्याला अचानक कळलं आहे. मी खरं आर्किटेक्टच्या मीटिंगमध्ये होतो बांधकामाच्या, आणि तिथनं मला अचानक यावं लागलं. पण तुम्ही जर मला एक 4 दिवस आधी सांगितलं तर मी तुमच्या ह्या लेक्चरला, इतक्या मोठ्या माणसाच्या हा ना. लेक्चरला कमीत कमी 150 लोक पुढच्या वेळेस घेऊन येईन हे मी नाही, आज सांगतो. आपण परत एकदा करू. कमीत कमी 150 लोक थोडं घेऊन येईन. अचानक काल संध्याकाळी आमचा plan झाला. स्वप्ना, काल हे पहा, संध्याकाळी. एक मिनिट जा. बरोबर आहे, ह्यांचं अगदी बरोबर आहे. मी पण माझ्या डिप्लोमाच्या खूप स्टुडंट, मी फक्त स्टेटसला लावून टाकला, म्हटलं येतील ऐकून सगळे. थोडासा आतमध्ये हॉल पण थोडासा आतमध्ये होता. दुसरी गोष्ट, पाऊस अचानक आल्यामुळं आमचे स्वतःचे इतके स्टुडंट होते ना, रोज येत आहेत ना स्वकेअर सेंटरला क्लासला, पण नाही येऊ शकले. असं काही असेल, योग नसतील त्यांचे. पण खंत एवढीच वाटते की मला हे कनेक्शन खूप दिवसाचं जोडायचं होतं परत. कारण आमच्या डिप्लोमा शिबिरात पंचपाळ्यातील औषधं, आता स्वप्नाचा काल मला फोन आला, मॅडम ते पंचपाळा वगैरे कुणाला समजत नाही आहे, जाऊ द्या दुसरा विषय टाकते. उलट मी स्वप्नाला सांगते की आता जर पंचपाळीतल्या औषधे टाकले असते ना तर आणखी डाव आहे का नक्की जमले असतं की काय करायचं जिऱ्याचं हिंगाचं. म्हणजे त्यांचं त्या विषयावरचं व्याख्यान आमच्या डिप्लोमा कोर्समध्ये एवढं, कारण ते आम्हाला चालतं नॅचरोपॅथीमध्ये, जिरे वापरा, हिंग वापरा, मोहरे वापरा, एरंडीचं तेल वापरायचं. तर ते इतकं इंटरेस्टिंग लेडीज सगळे नॅचरोपॅथ घेतात आणि ते औषध रूपात सरांनी माहिती सांगितली, सुंठेचा असा असा उपयोग आहे. तर आमचे निसर्गोपचारक मस्त औषध रूपात ह्यानी तुमचं 100% कमी होईल एवढं ठासून सुद्धा सांगतात. आणि त्याचे रिझल्ट पण साधं किती पण डोकं दुखत असू द्या, सुंठण मीठ 2 मिनटं जिभेवर ठेवल्याबरोबर तुम्हाला पेन किलर तरी नक्की नाही खावी लागत. तुमचं प्रवासात जे जर्नी वॉमिटिंग आहे, मळमळ आहे, डोकं दुखणं आहे, ते लगेच थांबतं. आणि हे जे त्यांचं ज्ञान आहे ना, प्रकृती परीक्षण पण ते शिकवतात आम्हाला. आमच्या सगळ्या स्टुडंटला बसल्या बसल्या नाडी बघून काही पॉईंट्स काढून, तुम्ही वाताचे आहात का, पित्ताचे आहात का, कफाचे आहात का, तुम्ही तुमच्या रोजच्या जीवनामध्ये काय खायला पाहिजे जर वात असेल तर, पित्त, ह्याच्यावरही खूप चांगलं प्राधान्य आहे. तर एक डिप्लोमाचं जेव्हा आमचं शिबिर होणार आहे सप्टेंबर एंडच्या दरम्यान, तेव्हा मी यांचं व्याख्यान ओपन टू ऑल ठेवेल, फक्त विद्यार्थ्यांसाठी न ठेव. गरम करा, जिरे पावडर टाका, ते चगळा, विलायचीची पावडर हे करा, काळी मिरी वापरा, असे छोटे छोटे उपाय. तो जो विषय आहे ना त्यांचा, त्याच्यावरही ते खूप सुंदर बोलतात. त्यांनी जर कार्ड आणले असतील तर छोट्या लोकांना का असताना नक्की द्या. मला काय पेशंट वाढवायचे नाही, पण पेशंटनी योग्य मार्गाला जाऊन आपले उपचार करावे. आणि डॉक्टरांनी अशीच, आता त्यांचं सायकॉलॉजीवर पण जास्त प्राधान्य. त्यांचे वाक्य ऐकले का आपण सायकॉलॉजीतले, किती छान होते. खरंच आहे, सगळ्या 70% आजारांचं कारणच ते आहे ना, स्ट्रेस मॅनेज. तिला मी स्वप्नाला असं वाटत होतं कसं होईल मॅडम, म्हटलं आपण कशासाठी करतोय हे सगळं कार्य, आपलं सगळं निसर्गोपचार चांगलं व्हावं. आणि तू स्ट्रेस घेऊन स्वतःलाच बिघडवणार का? तू स्ट्रेस नको घेऊ, तुझ्या भावना चांगल्या आहे, तुझ्या वडिलांच्या स्मृतीनिमित्त तुला काहीतरी चांगले करायचे भाव निर्माण झालेले. अचानक संध्याकाळी तिने माझ्या पुढे भाव व्यक्त केला आणि मी म्हटलं डन, चल मी तुला चांगले व्याख्याते पण देते आणि मॅडम पण येतील आणि आपण इथेच ब्युटिशियन कोर्सचं सर्टिफिकेट फंक्शन पण करू. पण पावसामुळे आमचे स्टुडंट कोणी आले नाही, तरी पण ज्या कोणी 2 स्टुडंट्स आलेले आहेत त्यांना जर इच्छा असेल तर का सगळ्यांबरोबर घ्यायचं असेल तर असू द्या, आणि घ्यायचं असेल तर मॅडमच्या हस्ते तुम्ही स्टेजवर सर्टिफिकेट घेऊन फोटो काढू शकता. त्यामध्ये मी तू नाव घेतलं. सर्वांची सुखद व्हावी अशी आरोग्य संपदा, भावे कल्याण